विराजमान झालेले आहेत. मी आनंद विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय छाजेड सर, सन्माननीय पर्यवेक्षक शिंदे सर यांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचं त्यांची ओळख करून देतो. सन्माननीय ॲडव्होकेट गोरक्ष पालवे साहेब हे आज आपल्या विद्यालयामध्ये आलेले आहेत आणि आज प्रजासत्ताक दिन 76वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. हा प्रजासत्ताक दिन काय आहे, संविधान काय आहे, आपल्याला तर त्याची थोडीशी माहिती आहेच, पण तरी सुद्धा त्याची आपल्याला चांगली जाणीव व्हावी, संविधानाची चांगली ओळख व्हावी या निमित्त ते या ठिकाणी आलेले आहेत. तर मी जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाची सुरुवात करतो. आपल्याला प्रजासत्ताक दिनाचा अर्थ माहिती आहे. प्रजा आणि सत्ता या दोन शब्दाचा हा संगम आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या राज्याच्या लोकशाहीतून लोकांना सत्ता मिळालेली आहे आणि ती कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली आहे. हे प्रजासत्ताकाचं महत्व आहे. आनंद विद्यालयात या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण श्री मान्यवरांना आमंत्रित केलेले आहे. आता उपस्थित असलेले श्री गोरक्षनाथजी पालवे ॲडव्होकेट यांचं मी विद्यालयातर्फे स्वागत करतो व हार्दिक आभार पण मानतो. आपल्या विद्यालयाला जे पाहुणे लाभलेले आहेत, खरं तर ते पाहुणे नाहीत, त्यांची आणखी ओळख करून देतो. आपल्या विद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत आणि कोलार गावचे सुपुत्र आहेत. सन्माननीय पालवे साहेब हे अहिल्यानगर या ठिकाणी एक निष्णात वकील आहेत, निष्णात पत्रकार आहेत. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रामध्ये संविधानाबद्दल अनेक लेखांची मालिका त्यांची प्रसिद्ध झालेली आहे. असं हे एक महान व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण परमेश्वराला नमन करतो, वंदन करतो, म्हणजेच ईशस्तवन करतो. ईशस्तवनाने आपण या कार्यक्रमाला प्रारंभ करूया. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीतील ह्या ईशस्तवनासाठी पुढे येतील. नमो 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 नवकार मंत्र है न्यारा जिसने लाखों को तारा. नवकार मंत्र है न्यारा जिसने लाखों को तारा. इस महामंत्र का जाप करो भवजल से मिले किनारा. नमो हरिहर. अतिथी देवो भव या उक्तीनुसार आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून आलेल्या पाहुण्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर प्रथमतः मी सन्माननीय प्राचार्य छाजेड सरांना विनंती करतो की ॲडव्होकेट गोरक्षराव पालवे यांचा आपण सन्मान करावा. या ठिकाणी आपल्या आपल्या आनंद विद्यालयाचे प्राचार्य श्री छाजेड सर, पर्यवेक्षक श्री शिंदे सर, श्री गादिया सर, गुंदेचा सर आणि सर्वच आदरणीय शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार. प्रथमतः आपणा सर्वांना आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजचा दिवस आपणा सर्वांसाठी जसा महत्त्वाचा आहे
त्याहीपेक्षा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी या विद्या मंदिरामध्ये, याच शाळेत, याच ज्ञान मंदिरामध्ये शिकलो. याच शिक्षकांनी मला शिकवलं, मला घडवलं. त्याच शिक्षकांच्या समोर आणि तुमच्यासारख्याच विद्यार्थी दशेत मी असताना तुम्ही माझे सहकारी विद्यार्थी म्हणून मला तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा, सांगण्याचा आजचा दिवस लाभला, हे मी माझं खूप मोठं भाग्य समजतो. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी मला आपल्या प्राचार्य साहेबांच्या सूचनेवरून आदरणीय गुंदेच्या सरांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या विचाराधीन असा विषय आहे, आपण यावं. तर त्यांनी यावं असं म्हणण्याची काही गरज नव्हती, या असं सांगण्याची गरज आहे, कारण त्यांनी आदेश द्यायचा आहे आणि मी त्यांचा विद्यार्थी आहे, तुम्ही पाळायचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितल्यानंतर मी कोणताही विलंब लावण्याचा किंवा नाही म्हणण्याचा मला अधिकारच नाही, कारण मी जे काही आहे ते या विद्यालयामुळे आहे. आणि त्यामुळे मी त्याच क्षणी त्यांना सांगितलं मी येतो. त्यानंतर 2 दिवसांनी आमचा दुसऱ्या दिवशी फोन झाला आणि पुन्हा सरांनी सांगितलं की बाबा 26 जानेवारीच्या दिवशी सर विद्यार्थ्यांची संख्या बऱ्यापैकी कमी असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपण हा कार्यक्रम जर विद्यार्थी संख्या अधिक असताना घेतला तर अत्यंत सुंदर होईल आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत संविधानाची माहिती जाईल. म्हणून हा कार्यक्रम आपण पुढे ढकलू शकतो का? तर त्या हिशोबाने त्यांनी एक टेंटेटिव्ह तारीख दिली, परंतु त्या दिवशी कोर्टातल्या कामकाजामुळे मला येता येईल की नाही ही थोडी अनिश्चितता असल्यामुळे मी पुन्हा म्हटलं की आपण आजच करू आणि त्यांनी संमती दिली आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम झाला. आता सर, जेव्हा सरांनी शंका उपस्थित केली की विद्यार्थ्यांची संख्या कमी असण्याची शक्यता आहे, तर विद्यार्थी गैरहजर का राहतात 26 जानेवारीला, याचं मी आता इथं आल्यानंतर सरांशी बोलतानाही सांगितलं की याचं कारण देखील संविधानातच दडलेलं आहे आणि आपण आज त्याच पवित्र अशा संविधानाची माहिती घेणार आहोत. अत्यंत गांभीर्याचा, अत्यंत महत्वाचा हा विषय आहे. पण संविधान 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 हे आपण नेहमी ऐकतो आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की माध्यमामध्ये बातम्या येतात, वेगवेगळ्या चर्चा होतात, मोठमोठे डिबेट्स होतात आणि सांगितलं जातं की संविधान खतरे में है. अरे काय नेमका हा खतरा आहे आणि असं काय संविधान आहे हो, हे खतऱ्यात गेले, याला धोका आहे, हे आपल्याला प्रश्न पडतात. आपल्यालाच पडत नाहीत तर संपूर्ण विद्यार्थ्यांसह या देशातल्या सगळ्या लोकांना पडतात किंवा संविधान खतरे में आहे म्हणजे संविधान नेमकं काय आहे. संविधान एखादी वस्तू आहे, ती कोणी चोरणार आहे. संविधान एखादा व्यक्ती आहे, त्याची कोणी हत्या करणार आहे. संविधान नेमकं काय आहे हा जो प्रश्न पडतो, तर सर या प्रश्नाचं उत्तर आपण एकाच प्रश्नात मिळवणार आहोत. आणि एक प्रश्न मी विचारल्यानंतर आपल्याला संविधान काय आहे याची जाणीव होईल. म्हणून आता मी एक प्रश्न विचारतो, आपण सगळ्यांनी मला उत्तर द्यायचे. सगळ्या विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. माझा एकच प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना, विद्यार्थी द्या, शिक्षक द्या, कोणीही उत्तर देऊ शकता, की तुमच्यासाठी आता या क्षणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे. कोणीही एक जणाने मला उत्तर द्या. कोण सांगेल? वर बोट करा. कोणालाच महत्वाचं काहीच नाहीये. काय महत्वाचं आहे? कोणीही सांगा, जागेवरून सांगा. काय सांगितलं? 26 जानेवारी. दुसरं कोणतरी? शिक्षण. ठीक, पुढं तू सांग. स्वातंत्र्य. पुढं? सर, माझा देश. सरांचं उत्तर सुंदर आहे, सरांसाठी टाळ्या. आता पहा, 3 उत्तर मला मिळाली. एक मिळालं 26 जानेवारी, दुसरं मिळालं शिक्षण आणि सरांनी सांगितलं माझा देश. 3ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, उत्तर अत्यंत बरोबर आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. परंतु आता शिक्षण कधी घेता येईल तुम्हाला? तुमचा देश तुमच्यासाठी कधी महत्वाचा असेल आणि तुमचं स्वातंत्र्य तुमच्यासाठी कधी महत्वाचं असेल
तर या प्रश्नाचं मला अपेक्षित असणारं उत्तर असं होतं की तुम्ही जर जिवंत असाल तर, बरोबर, तुम्ही जर जगणारच नसाल, तुम्ही जर जिवंतच नसाल, तुम्ही जर स्वर्गात असाल तर तुम्हाला शिक्षण मिळेल का? मिळेल? स्वातंत्र्य उपभोगता येईल का? तुमचा देश असेल का? काहीच नाही. जगणं ही गोष्ट तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे, जगणं, पण ते तुमच्या लक्षात नाहीये. आता जगणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे हे आपण गृहीत धरलं. तुम्ही हे सगळं कशासाठी करताय? शिक्षण कशासाठी घेताय? जगण्यासाठीच घेताय. जेवण कशासाठी करतोय आपण? आता आपला श्वासोच्छवास चालू आहे प्रत्येकाचा, कशासाठी? मग आता मी म्हणतो तुम्ही सगळेजण श्वासोच्छवास बंद करा. करणार आहात? करणार का? नाही. का करणार नाहीत? तर तुम्हाला जगणं आपल्या सगळ्यांना महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही श्वासोच्छवास थांबवणार नाहीत. मग आता हे जगणं जे आहे ते तुम्हाला का जगावं वाटतंय या प्रश्नाची सगळ्यात मोठी उकल संविधानात दडली आहे. आता जगणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे ही गोष्ट तुम्हाला निश्चित पटली आहे. आता पहा, आता हा जो मुलगा आहे, दादा तू पुढे ये, पुढे, हा तूच ये पुढे. काय नाव आहे तुझं? आता हा सोहम प्रवीण कुठे आहे? आता याला पटलंय जगणं महत्वाचं आहे. पटलंय तुला जगणं महत्वाचं आहे? आता पहा, असं गृहीत धरा मी राजा आहे आणि आता याला तर जगणं महत्वाचं आहे. आता माझा हुकूम आहे की मी राजा आहे, याचा एक कान, तू घाबरणार नाही ना? घाबरत नाही ना? याचा एक कान, एक पाय, अर्ध नाक, जीभ आणि एक हात कलम कर दो. आता मला सांग, तुझे एक कान गेला, अर्ध नाक गेलं, जीभ छाटली, हात काढला, पाय काढला. आता तुला जगायची इच्छा आहे का? खरं सांग प्रामाणिकपणे. जगण्याची इच्छा संपली. का संपली त्याची? आता तर हा म्हटला मला जगणं महत्वाचं आहे, एका आदेशाने त्याची जगण्याची इच्छा संपली. तो तर जिवंत आहे, पण तरीही जगण्याची इच्छा त्याची संपली होती. का संपली? तर एक आदेश झाला राजाचा आणि राजाने सांगितलं याचं हात, पाय, नाक, कान छाटून टाका. आणि म्हणून त्याने सांगितलं आता मला जगणं महत्वाचं नाही, आता मला मृत्यू महत्वाचा आहे, मला मृत्यू द्या. आणि हीच संविधानाची ताकद आहे. तुझ्या संविधानाने तुम्हाला काय दिलं? तर हा जो राजाचा अधिकार होता, याचं एक कान, एक नाक, याची जीभ, याचा एक पाय छाटा, हा अधिकार राजाचा संविधानाने काढून घेतला. म्हणून तुमचं जगणं तुम्हाला महत्वाचं वाटू लागेल. म्हणजे संविधानाने तुम्हाला जगणं दिलं. आता दोन संविधान आहेत. एक संविधान तुम्ही पाहताय की आता आपण जन्म कुठे घ्यावा याबद्दल आपल्याला काय अधिकार आहे? कोणत्याही व्यक्तीने जन्म घेण्यासाठी अर्ज केलाय? नाही केला. कोणत्या व्यक्तीने मृत्यू केल्यास मृत्यूसाठी अर्ज लिहिल्याचं आपण पाहिले? नाही पाहिलं. मग आता जन्म आणि मृत्यू ही झाले परमेश्वराच्या संविधानाचा भाग. पण संविधानाने तुम्ही जन्मल्यापासून तुमच्या मृत्यूपर्यंत तुम्हाला कुठलं शिक्षण घ्यायचं, तुम्हाला कोणत्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवायचं, तुम्हाला कोणत्या धर्माचं आचरण करायचं, तुम्हाला कोणत्या राज्यात राहायचं, तुम्हाला तुमचं जीवन कोणत्या पद्धतीने जगायचं, तुम्हाला कुठला पोशाख घालायचा, या सगळ्या बाबीचं स्वातंत्र्य तुम्हाला संविधानानं दिलं. म्हणजे तुमच्या जन्मापासून तर तुमच्या मृत्यूपर्यंत जे काही तुमच्या
इच्छेप्रमाणे तुम्ही जीवन जगू शकता। हा तुमचा जो क्षण आहे तो तुम्हाला या संविधानाने प्राप्त करून दिला। म्हणून संविधानाचा एका प्रश्नात एका शब्दात जर अर्थ सांगायचा असेल तर संविधान म्हणजे तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं जीवन आहे। परंतु दुर्दैव हे आहे की आपलं जीवनच आपल्याला कळत नाही, म्हणून आपल्या पुढे अडचणींचा डोंगर आहे। मग या सगळ्या अडचणीच्या डोंगरास आपणच जबाबदार आहोत, दुसरं कोणी जबाबदार असण्याचं कारण नाही। मग आता जर आपण पाहिलं तर संविधानाबद्दल सरांनी यापूर्वी आपल्याला बरीचशी माहिती सांगितली की घटना समितीचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। मग या संविधानामध्ये काय काय समाविष्ट करण्यात आलं, संविधानाची पहिली बैठक कधी झाली, संविधानाच्या निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती संविधानाच्या निर्मितीपूर्वी कशा टप्प्याने पार पाडण्यात आली। मग ती जर प्रक्रिया आपण पाहायची ठरवलं तर संविधानाच्या निर्मितीसाठीची पहिली बैठक 19 डिसेंबर 1946 साली झाली होती आणि तेव्हा घटना समितीचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। त्यानंतर ती बैठक झाल्यानंतर 28 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले। सरांनी सांगितलं की अनेक त्यामध्ये उपसमित्या होत्या, अनेक सदस्य होते, ही माहिती आपल्यापर्यंत आली। 141 दिवस डॉक्टर आंबेडकर साहेब अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा एक पुन्हा मसुदा तयार केला आणि तो मसुदा 3 नोव्हेंबर 1947 ला प्रथमतः घटनेच्या प्रारूपामध्ये समोर आणण्यात आला आणि तो समोर आणण्यात आल्यानंतर त्यानंतर पुन्हा 12 सेशन मध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या। सामान्यतः संपूर्ण देशातील जनतेकडून त्याच्यावर सूचना, हरकती, मार्गदर्शन सगळं काही मागवण्यात आलं। सुमारे 7-7.5 हजार 8 हजाराच्या आसपास त्याच्यावर हरकती सूचना आल्या, त्यापैकी 2-2.5 हजारांना विचारात घेण्यात आलं नाही। 5,000 जवळपास 5,000 सूचनांचा विचार करून त्याच्यामध्ये संसदेमध्ये मांडून त्यामध्ये बदल करण्यात आले। एकूण 12 टप्पे 12 सेशन्स यामध्ये चालले आणि त्यानंतर 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांनी संविधान हे परिपूर्ण करण्यात आलं आणि 26 नोव्हेंबर 1949 ला ती घटना आहे भारताची म्हणून स्वीकारण्यात आली। आता ही 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यापूर्वी 2 दिवस अगोदर त्यावर सगळ्या घटना समितीच्या सदस्यांच्या सह्या घेण्यात आल्या। ही जी घटना समिती होती या घटना समितीने ही जी घटना आहे आपली भारताची ही जगातील सगळ्यात मोठी लिखित स्वरूपाची घटना आहे। मित्रांनो, ही घटना लिहिण्यासाठी 6 महिने इतका मोठा कालावधी राहायला लागला होता आणि ती घटना बिहारी नारायण रायजादा यांनी शाई पेनाने लिहिलेली आहे। त्यासाठी 254 दौत आणि 303 पेनांचा वापर करण्यात आला। आता ही जी आपली घटना आहे या घटनेमध्ये एक प्रास्ताविका आहे, 8 अनुसूची आहेत, 25 भाग आहेत आणि सुरुवातीला जेव्हा ही घटना अस्तित्वात आली त्यावेळी आपण आर्टिकल म्हणतो किंवा कलमे म्हणू, त्यावेळेस 395 एवढी होती आणि आज मितीला 448 एवढी कलम त्यामध्ये आहे। आता सर, घटना निर्माण झाल्यानंतर या घटनेमध्ये अनेकदा दुरुस्त्या करण्यात आल्या। आता या दुरुस्त्या दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळे कायदे करण्यात आले की ज्यामध्ये घटनेने कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत। आता या दरम्यानच्या काळात काय झालं की जेव्हा घटनेमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या, आजपर्यंत 106 दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत। आता या दुरुस्त्याच्या दरम्यान बऱ्याचदा प्रश्न निर्माण झाला, न्यायालयासमोर प्रश्न आला की हा कायदा तयार केलाय संसदेने आणि या कायद्यामध्ये
अशी त्रुटी आहे किंवा हा कायदा घटनेतील मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत त्या अधिकारावर गदा आणणारा आहे, तर मग हा कायदा रद्द केला जावा अशा काही लोकांनी याचिका न्यायालयामध्ये दाखल केल्या. तर त्यावेळी न्यायालयासमोर प्रश्न निर्माण झाला की बा आता संसद तर सार्वभौम आहे, घटनेप्रमाणे संसद सार्वभौम असेल, संसदेला जर कायदा करण्याचा अधिकार आहे, तर मग तो कायदा न्यायालय रद्द कसे ठरवू शकतात? म्हणून संसदेच्या वतीने जेव्हा त्यांचे अटॉर्नी जनरल असतात, सरकारी वकील असतात, त्यांनी न्यायालयासमोर सांगितलं की साहेब आम्ही कायदा करतो, तुम्ही आमचा कायदा रद्द ठरवू शकत नाहीत, आम्ही श्रेष्ठ आहोत. मग सर्वोच्च न्यायालयासमोर आणि संसद दोघेही समोरासमोर आले. संसद म्हणू लागले की आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत कारण कायदा आम्ही करतो आणि कायद्याप्रमाणे काम तुम्ही करता, म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहोत, आमचा अधिकार आहे. न्यायालय म्हटले नाही, तुम्ही जरी कायदा केला तर तो कायदा योग्य आहे की नाही हे आम्ही पडताळतो, म्हणून आम्ही श्रेष्ठ आहे. मग या वादामध्ये श्रेष्ठ कोण? यासाठी सर्वोच्च न्यायालय श्रेष्ठ की संसद श्रेष्ठ? कायद्याचे त्यासाठी दाखले देण्यात आले, घटनेचे दाखले देण्यात आले की घटनेत लिहिलेलं आहे की संसद सार्वभौम आहे. सार्वभौम आहे म्हणजे सर्व काही संसद आहे, परिपूर्ण आहे. मग सर्वोच्च न्यायालय उच्च कसं? मग या वादाच्या दरम्यान निश्चितपणाने ही बाब पुढे आली की सर्वोच्च जे आहे ते भारताचं संविधान आहे. संसद का आहे तर संविधानात लिहिलंय संसदेची निर्मिती, म्हणून संसद अस्तित्वात आहे. आणि सर्वोच्च न्यायालय देखील का अस्तित्वात आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख देखील निर्मितीचा संविधानात केलेला आहे, म्हणून सर्वोच्च न्यायालय आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे त्याची श्रेष्ठता वेगळी आहे, संसदेची श्रेष्ठता वेगळी आहे, पण या दोघांच्याही श्रेष्ठतेपेक्षाही श्रेष्ठता संविधानाची आहे. असं हे परिपूर्ण संविधान या देशाचं आहे. आता हे संविधान कोणासाठी निर्माण केलं? हे संविधान निर्माण करण्यासाठी किती मोठा त्याग झाला. आपण स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास जर पाहिला तर तो पूर्ण इतिहास आपण स्वातंत्र्यासाठी विचारात घेतो. हे स्वातंत्र्य का हवं होतं आपल्याला? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारखी तडफदार तरुण फासावर लटकली. कशासाठी लटकली? त्यांच्या नातांना, त्यांच्या पोरांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, आमदार व्हायचं होतं, खासदार व्हायचं होतं. त्यांची शेतं इंग्रजांनी जप्त केली होती. व्यक्तिगत इंग्रजांशी त्यांचा कुठलाही वाद नव्हता. या सगळ्यांना का शहीद व्हावं लागलं तर त्यांनी तुमचा विचार केला की माझ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य असावं, त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला शिक्षण निवडता यावं, त्याला धर्म निवडता यावा, त्याला वेशभूषा निवडता यावी, त्याला त्याचं आचरण निवडता यावं, त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागता यावं, बोलता यावं, भाषण करता यावं, त्या सगळ्यांना एकत्र येता यावं. या सगळ्या गोष्टी त्याला मिळाव्यात. आणि त्या कधी मिळतील? देशाला स्वतंत्र मिळालं, स्वतंत्रता मिळाल्यानंतर देशाला एक संविधान असेल आणि ते संविधान जर मिळालं तर त्या संविधानाच्या माध्यमातून त्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. यासाठी ते शहीद झाले. पण त्या स्वातंत्र्याचा, त्यांनी त्या संविधान आणण्यासाठी केलेल्या त्यागाचा आजच्या पिढीला कुठेही गांभीर्य राहिल्याची बाब दिसत नाही. त्यांच्या या त्यागाने आपण संविधान प्राप्त करून घेऊ शकलो. आपल्याला संविधान मिळालं. संविधान मिळाल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यासाठी ज्याने त्याग केला त्याला विसरून आपण आज काय करतोय? तर काय करतोय आपण आज? स्वातंत्र्याचा स्वैराचारासारखा आपण आज वापर करतोय. स्वातंत्र्याचा वापर आपण कसा करतोय? स्वैराचारासारखा करतोय. त्यांची इच्छा काय होती आणि आपण काय करतोय?
आपण रील्स पाहाव्यात, आपण मोबाईलमध्ये जावं, आपण 1000-500 रुपये घेऊन मतदान करावं, आपण मनमर्जीप्रमाणे सैराटपणाने वागावं, यासाठी त्यांनी बलिदान दिलेलं नव्हतं. त्यांनी संविधान तुमच्या हितासाठी निर्माण व्हावं म्हणून बलिदान दिलं होतं. परंतु आज आपण त्या सगळ्या स्वातंत्र्याचा दुर्दैवाने सदुपयोग करताना दिसत नाहीत आणि म्हणून त्या स्वातंत्र्याचा आपण दुरुपयोग करून आज आपली विद्यार्थी संख्या कमी आहे. जर आता तुम्ही गृहीत धरा की इंग्रजाची राजवट असते किंवा एखाद्या राजाची राजवट असते आणि त्याने सांगितलं असतं की उद्या सकाळी 7:30 वाजता माझ्या राष्ट्राचं ध्वजारोहण आहे आणि सगळ्यांनी हजर राहायचे, ज्याची मुलं येणार नाही त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात येईल. आपण 6:45 वाजता सगळे हजर राहिला असतात, कोणीच गैरहजर राहिलं नसतं. परंतु आपल्याला घटनेने स्वातंत्र्य दिलं, कायदा अस्तित्वात आला, कोणाच्याही हक्कावर गदा आणता येणार नाही. मग आपण मात्र ती बाब विसरून गेलो की आता आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं. स्वातंत्र्य घटनेने कोणत्या कलमात दिलं तुम्हाला? स्वातंत्र्यामध्ये 14 ते 22 अशी राज्यघटनेमध्ये आर्टिकल म्हणून आपण त्याला कलम म्हणून ती करण्यात आली. दिली घटनेमध्ये, म्हणजे माझा स्वातंत्र्याचा हक्क आहे. तर आपण पाहतो की माननीय या देशाचे पंतप्रधान असोत, कोणी असो, त्यांचं एखादं भाषण असतं, ते भाषण आपण सोशल मीडियावर पाहतो आणि सोशल मीडियावर खाली येतं लाईक, आपण लाईक करतो आणि कॉमेंट येते कॉमेंट, आणि आपला कोणताही माणूस खाली एक कॉमेंट लिहितो, त्यांनी वर केलेल्या भाषणाला प्रश्न उपस्थित करतो. कोणी अधिकार दिला हा? कोणाच्याही भाषणावर तुम्ही बोलू शकता, हा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला. तुम्ही पंतप्रधानाच्या भाषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तरी त्यांना तुम्हाला जेलमध्ये टाकता येत नाही. इतका महान अधिकार तुमच्या भाषण स्वातंत्र्याचा संविधानाने दिला. पण सत्ताधारी चूक करतील आणि मूलभूत अधिकारावर गदा येऊ शकेल म्हणून संविधानामध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली की जर मूलभूत अधिकारावर कोणाच्या गदा आली तर तो न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि न्यायालयामध्ये हक्क मागू शकतो की माझा हा मूलभूत हक्क आहे घटनेने दिला आणि त्याच्यावर गदा येते, मला तो हक्क माझा मिळवून द्या. आणि कोर्ट त्यामध्ये, त्याला रिट ऑफ मंडामिस म्हणतात, कोर्ट त्यामध्ये आदेश करतं की या माणसाच्या मूलभूत अधिकारावर तुम्ही गदा आणू शकत नाही, त्याला त्याचा मूलभूत अधिकार द्या आणि सरकारला तो अधिकार द्यावा लागतो. म्हणजे तुमच्या मूलभूत अधिकाराची संविधानामध्ये प्रचंड प्रमाणात अत्यंत सेन्सिटिव्हपणे दखल घेण्यात आली. त्याच तुलनेत जेव्हा तुम्हाला मूलभूत अधिकार दिले तेव्हा कलम 51C मध्ये तुमचे मूलभूत कर्तव्य देखील सांगण्यात आले. पण सर बघा, आमच्या पूर्वजांचा आमच्यावर इतका विश्वास होता की त्यांनी मूलभूत कर्तव्य जर आपण पार पाडले नाही, मूलभूत अधिकार मिळाले नाही, तर आपल्याला न्यायालयात जाण्याचा अधिकार ठेवला. पण मूलभूत कर्तव्य पार पाडले नाही तर कर्तव्य पार पाडण्यासाठी आपल्याला बंधन करता येईल असा कायदा केला नाही किंवा असा संविधानामध्ये कुठेही त्यांनी तरतुदीचा उपयोग केला नाही. का तर त्या उपयोगाचा जर आमच्या नागरिकावर सूडबुद्धीने उपयोग होऊ शकेल म्हणून तुम्ही मूलभूत कर्तव्य पार पाडले नाही तरी तुमच्यावर सक्ती करता येत नाही आणि म्हणूनच तुम्ही आज ध्वजारोहणाला गैरहजर राहिले तरी आम्हाला कारवाई करता येईल. म्हणजे आमच्या पूर्वजांचा आमच्यावर विश्वास होता की यांना आमचे पुढारी मूलभूत अधिकार मिळवून देण्यास अडचण करू शकतील, हक्क मिळवून देण्यासाठी सत्ताधीश अडचण करतील म्हणून पर्याय ठेवला, पण आमचा नागरिक चुकणार नाही इतका महान विश्वास त्यांचा आमच्यावर होता म्हणून त्याच्यावर मूलभूत कर्तव्य बजावण्यासाठी सक्ती केली नाही. कारण त्यांना माहित होते याला सक्ती करायची गरज नाही, हा स्वेच्छेने स्वतः प्रेरणेने स्वतः तो प्रत्येक मूलभूत कर्तव्य पार पाडेल. मग आता विचार करा, आपण त्या पूर्वजांचा
त्या स्वातंत्र्य सैनिकांचा, त्या शहीदांचा विश्वासघात तर करत नाहीत ना या सगळ्या गोष्टी करून? तर निश्चितपणे हा प्रश्न निर्माण होतोय की त्या बिचाऱ्यांचा आपल्यावर जो विश्वास होता, आपण त्यांचा विश्वासघात करत आहोत. आपण मूलभूत कर्तव्य कुठेही पार पाडत नाही. इतक्या प्रचंड प्रमाणात आपल्याला अधिकार हवेत, परंतु त्या तुलनेत मूलभूत कर्तव्य पार पाडताना आपण निश्चितपणाने आज कमी पडत आहोत, अशी परिस्थिती दिसते. आता मूलभूत कर्तव्यात तरी कर्तव्य आपल्याला किती दिले सर? काहीच नाही सांगितलं मूलभूत कर्तव्यात. अत्यंत सामान्य जनजीवन जे आहे ते साधारणतः कलम 51 मध्ये आपण पार पाडायचं. काय आहे साधारणतः जनजीवन? तुम्ही सार्वजनिक संपत्ती आहे तिचं जतन करायचं, तुम्ही नद्या सरोवरे आहेत त्यांचं जतन करायचं, तुम्ही प्राणी मात्रावर दया करायची आहे, तुमच्या राष्ट्राची प्रतिष्ठा वाढेल असं वर्तन करायचंय, तुमच्या राष्ट्राचा सन्मान होईल, तुमच्या राष्ट्राचा ध्वजाचा सन्मान होईल, तुमच्या राष्ट्रगीताचा सन्मान होईल, अशा स्वरूपाचं इंटिग्रिटीचं तुम्ही वर्तन करायचं. म्हणजे एकदम सामान्यतः सरळ मार्गी तुम्ही जीवन जगायचं, इतकंच काय मूलभूत कर्तव्य दिलं होतं. मग या मूलभूत कर्तव्यामध्ये देखील आज आपण कमी पडतोय. मूलभूत कर्तव्यातला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तर या राष्ट्राची एकात्मता, या राष्ट्राचं अखंडत्व हे आपल्याला पाळता आलं पाहिजे. आणि मग हे अखंडत्व, एकात्मता या बाबी कधी राहतील? तर त्यासाठी आपलं राष्ट्रपती प्रेम असणं गरजेचं आहे. आणि राष्ट्रपती आपलं प्रेम असण्यासाठी आपण राष्ट्र चालवतो ही भावना आपल्यासाठी महत्वाची असण्यासाठी संविधानाने आपल्याला महत्वाचा अधिकार दिला की आपल्या गावापासून ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठीचा अधिकार संविधानात आहे. आपल्या गावाच्या सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार आपल्या संविधानात आहे. आपल्या संविधानामध्ये आपलं राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे. त्या राज्यासाठी विधानमंडळ असण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिला. त्यासाठी आपला आमदार निवडण्याचा अधिकार आपल्याला दिला. संविधानाने आपला खासदार निवडण्याचा, आपला पंतप्रधान निवडण्याचा आपल्याला अधिकार दिला. मग संविधानाने इतकी मोठे अधिकार दिल्याच्या नंतर संविधानाने अत्यंत माफक अपेक्षा आपल्याकडून केली की आपण काय करायचंय, तर ही निर्मिती करताना सदसद विवेक बुद्धीचा वापर करायचा आहे आणि त्या सदसद विवेक बुद्धीच्या माध्यमातून आपण आपलं कार्य पार पाडायचं. मग आजची आपण जर परिस्थिती पाहिली तर आज आपण खरोखर सदसद विवेक बुद्धीचा वापर करून मूलभूत कर्तव्य पार पाडत आहोत का, हा आपल्या पुढे प्रश्न आहे. आता आपण जर पाहिलं तर संविधान जेव्हा अंमलात आलं, संविधान अंमलात येण्यापूर्वी प्रजासत्ताक असं संविधानाला का म्हटलं, तर प्रजेची सत्ता आहे म्हणून प्रजासत्ताक म्हणण्यात आलं. जेव्हा संविधानाच्या पूर्वी राजेशाही होती तेव्हा आपण प्रजा म्हणत होतो. संविधान प्रजासत्ताक आल्यानंतर आज तुम्ही तुमची ताकद पहा की दर 5 वर्षाने आपण पाहतो निवडणूक येते, आपल्या देशाचा पंतप्रधान येतो आणि तो म्हणतो माय बाप जनता मला पुन्हा निवडून द्या. म्हणजे पहा प्रजा कुठे होती, खाली होती. आता पंतप्रधान मायबाप जनता म्हणतो किंवा त्यांना मायबाप जनता म्हणावं लागतं. ही ताकद जी आहे ती संविधानाची आहे आणि या संविधानाने ओळखलं होतं की बाबा कोण होईल राजा, तर जनता प्रजा निवडील तो होईल राजा. म्हणून राजा निवडण्याचा अधिकार म्हणजे पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आपल्याला दिला. संविधानाने काय केलं, आपल्या लोकशाहीला स्तंभ निर्माण करून दिले 3. आपण आता 4 स्तंभ मानतो. त्यापैकी
तीन स्तंभ जे आहेत ते महत्वाचे कुठले आहे? न्यायपालिका आहे, प्रशासन आहे आणि कार्यकारी मंडळ आहे. संसद ही जी आहे ते महत्वाचा घटक आहे, ते कायदे करतं. न्यायपालिका त्याच्यावर काम करते आणि या रमेश न्यायपालिका कायदे तुमचे अधिकार या गोष्टीवर काम करतं. संसद कायदे निर्माण करण्याचं काम करते आणि प्रशासन जे आहे, कार्यकारी मंडळ जे आहे ते संसदेने जे काही तयार करून दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करते. आणि चौथा स्तंभ आहे प्रसार माध्यम. रमेश शेट्टी इथं आलेले आहेत, ते पत्रकार आहेत. हा चौथा स्तंभ आहे प्रसार माध्यमाचा, की जो सांगतो की वा हा राजा करतोय आणि याचा अंमल हे शासन असं करतंय आणि न्यायपालिका त्याप्रमाणे अशा न्यायनिवाडे करते, हे प्रसिद्ध करण्याचं काम प्रसार माध्यम करतात. या चार स्तंभावर आपली लोकशाही अवलंबून आहे. मग या सगळ्यातला प्रभावी स्तंभ जो आहे तो आहे संसद. आणि हा संसद निवडण्याचा अधिकार जर आपल्याला दिला तो संविधानाने दिला. मग संविधानाने हा अधिकार दिल्याच्या नंतर पहा संविधानाने किती बारकाईने तोलून मापून केले, की संविधानाने सांगितलं की दर 5 वर्षाला निवडणूक होईल. कारण तुमचा एखादा पंतप्रधान जर चुकीचं काम करणार असेल तर तुम्ही त्याला 5 वर्षानंतर खाली घेऊ शकता. संविधानाने तुम्हाला जेव्हा हा मतदानाचा अधिकार दिला तेव्हा संविधानाने ठरवून दिलं की निवडणुकीसाठी कोण उभा राहील. त्या निवडणुकीसाठी उभा राहणाऱ्या उमेदवाराला त्याचे जे काही कर्तव्य आहेत ते पार पाडण्यासाठी तो जो संविधानाने निर्णय घालून दिला की जे कोण उमेदवार असतील त्या उमेदवाराला त्याची संपत्ती, त्याच्यावर अवलंबून असणारी लोक, त्याचे असणारे व्यवसाय, त्याचं असणारे शिक्षण, ते त्याच्यावर प्रलंबित असलेले खटले, या सगळ्या बाबी त्याला घोषित कराव्या लागतील. त्यासाठी त्याला प्रतिज्ञापत्र देण्याचा नियम करण्यात आला. आता सर आपण जर पाहिलं तर आपण विद्यार्थ्यांना तर सांगू शकत नाही, परंतु आपल्यापैकी जे काही उपस्थित आहेत सगळ्यांनी आपल्या मनात एक प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नावर स्वतःलाच एकदा विचार करा आणि पुढच्या वेळेस मात्र त्याची अंमलबजावणी करा. आपण जर पाहिलं तर या वेळेस आपण ज्यांनी मतदान केलं आपण त्यामध्ये कोणत्या मतदारसंघात मतदान केलं असेल त्या मतदारसंघामधल्या आपण उपस्थित असणाऱ्या सगळ्या उमेदवारांच्या खटल्यांची, सगळ्या उमेदवारांच्या संपत्तीची, सगळ्या उमेदवारांच्या चारित्र्याची, सगळ्या उमेदवारांच्या व्यवसायाची पडताळणी केली आहे का? मला वाटत नाही. विद्यार्थ्यांचा प्रश्नच नाही, पण आपण कोणीही केलेली नसेल, निश्चित केलेली नसेल. आपण सामान्यतः एक लोकशाहीमध्ये प्रबळ उमेदवार कोण आहेत यांचा विचार करतो आणि लोकशाही त्याच ठिकाणी दुबळी झाली की आपण फक्त प्रबळ लोकांचा विचार करतो. संविधानाचा मूळ उद्देश हा होता की आमचे जे दीन दुबळे, उपेक्षित आहेत, वंचित आहेत यांना मूळ प्रवाहात आणणं आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणं. म्हणून आपण ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण फक्त प्रबळ लोकांचा विचार करतोय, दीन दुबळ्यांचा विचार करत नाही. म्हणजे आपण संविधानाच्या मूळ भागाला हरताळ फासतोय असा स्पष्ट संदेश जातो. म्हणून यापुढे आपण सगळ्यांनी संविधानाने आपल्याला जे हक्क दिलेले आहेत ते जसे आपण वापरतो आहोत तसे आपले मूलभूत कर्तव्य जे आहेत ते पार पाडण्यासाठी कधीही चुकलं नाही पाहिजे असा आजच्या दिवशी आपण संकल्प करावा आणि तो संकल्प सिद्धीस न्यावा अशी मी आपल्याला 76व्या प्रजासत्ताक दिनी नम्रपणे विनंती करतो. आपण जर हा संकल्प केला नाही आणि तो परिपूर्ण केला नाही तर आपल्याला माहिती आहे की माणूस जेव्हा निर्माण झाला तो माकडापासून निर्माण झाला. त्याचं शेपूट का गळालं याचा इतिहास आपल्याला माहित आहे, कारण ते आपण वापरलं नाही. आपले अनेक जुने घर पडलेली आहेत,
त्याचा आपल्याला इतिहास माहिती आहे, ती आपण वापरली नाही. आपल्या घरातील शस्त्र असतात, ती वापरली नाही तर बोथट होतात. त्याप्रमाणे जर आपण आपले अधिकार आणि कर्तव्य वापरली नाहीत तर ती बोथट होतील, ती गळून पडतील. मग मात्र ती मिळण्यासाठी कोणीही संघर्ष करणारा माणूस पूर्वीप्रमाणे स्वतंत्र सैनिक निर्माण होईल किंवा नाही याची शंका आहे. म्हणून पूर्वीप्रमाणे पुन्हा तुम्हाला स्वातंत्र्य लढा करण्यापेक्षा आता तुम्हाला इतकं स्वतंत्र, इतकं चांगलं स्वातंत्र्य विनासायास फक्त तुमच्या सुखासाठी शहीद होऊन स्वातंत्र्य सैनिकाने मिळवून दिले आणि तुम्हाला त्या बदल्यात फक्त तुमची नाममात्र मतदानासारखी पवित्र कर्तव्य, देश हितासाठी पवित्र कर्तव्य पार पाडण्याची छोटीशी माफक अपेक्षा संविधानाने आपल्याकडून ठेवलेली आहे. ती आपण पार पाडावी असं मी आपल्याला आवाहन करतो. आणि मला या ठिकाणी बोलावलं, आपल्याला मार्गदर्शन करण्याची संधी दिली. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं. त्यातलं आपल्या डोक्यात किती स्वीकारलं हा तुमचा प्रश्न आहे. पण आपण स्वीकारणार नसाल तर पुन्हा एकदा सांगतो, आपल्या दशेला आपणच जबाबदार आहोत. त्याप्रमाणे तुम्ही सजग असाल तर सदृढ व्हाल, सजग नसाल तुम्ही अडचणीत याल. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, आपण सर्वजण सजग राहा, संविधानाचा सन्मान करा, कर्तव्य निश्चित पार पाडा अशी आपल्याला नम्र विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे वंदे